तर मराठा समाज आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिलाय। सरकारने काल काढलेल्या अध्यादेशामध्ये त्यांनी 2 शब्द बदलण्याची मागणी केली आहे। वंशावळीमध्ये कुणबी नोंद असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल या उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतला। वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केलेली आहे। अध्यादेशातले वंशावळ असल्यास हे शब्द वगळून सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे आणि सुधारणा केलेला जो अध्यादेश आहे तो घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। पण सध्याचे नवीन अपडेट्स हाती आलेले आहेत, त्यानुसार आपण बघतोय की सरकारने GR तर जारी केलाय, मात्र वंशावळीचा उल्लेख त्यात अजूनही आहेच। त्यामुळे आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। तुमचा निर्णयाचं आम्ही सगळ्या सकल मराठा समाजाने स्वागत केलं। फक्त त्याच्यात सुधारणा करावी। वंशावळीच्या दस्तऐवजाच्या जागेवर आपण सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि तो अध्यादेश आमच्याकडे आपण स्वतः घेऊन यावा किंवा कोणालाही पाठवावं। आम्ही आंदोलन मग मागे घ्यायला तयार आहे। विकासाचा ध्यास म्हणजे